हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटानं उमेदवार दिल्यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे। महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांच्यामध्ये ही तिरंगी लढत होणार आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आता विद्यमान खासदार धैर्यशील माने आहेत। काय सांगाल? खरं तर दुरंगी लढत होईल असं चित्र दिसत होतं, मात्र आता तिरंगी लढतीला सामोरं जावं लागणार आहे। कशा पद्धतीची तयारी? दुरंगी तिरंगी नाही, चौरंगी लढत आत्ता तरी दिसतीये। मागं माझ्या मतदारसंघामध्ये वंचितनंही 1.25 लाख मतं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतली होती आणि वंचितचेही उमेदवार याही वेळी मतदारसंघामध्ये उभे आहेत। निश्चितच जे काही इक्वेशन्स होते ते आता सगळेच इक्वेशन्स बदललेले आहेत। राजकारणामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा आराखडे बांधले जातात त्याच्यामधले नवीन काही ॲडिशन्स झाले की त्याच्यामध्ये सगळे आराखडे बदलले जातात। तशीच परिस्थिती माझ्या लोकसभा मतदारसंघातली आहे। महाआघाडीकडनं एक उमेदवार जाहीर झाल्यामुळे आणि पूर्वीचे आमचे स्पर्धक असल्यामुळे खऱ्या अर्थानं परत यामध्ये वेगळ्या पद्धतीचं चित्र माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालं आहे। आणि लढती ह्या पारंपरिक काही आमच्या होत्या, आता काही नव्या लढती या ठिकाणी होत आहेत। निश्चितपणे आता येणाऱ्या काळामध्ये हळूहळू त्याचा उलगडा होत जाईल। खरं तर सत्यजित पाटील सरुडकर हे आपले एकेकाळचे सहकारी होते, मात्र आता त्यांच्या विरोधात देखील लढावं लागतं। मी एक वैचारिक निर्णय घेतला, त्यांनी एक वैचारिक निर्णय घेतला। ज्यावेळी दोन विभिन्न विचार या ठिकाणी तयार होतात, एकाच मांडवामध्ये असणारी लोक एकमेकाच्या विरोधात ज्यावेळी उभे टाकतात त्यावेळी निश्चितपणे काही कार्यकर्त्याची सुद्धा घालमेल होती। आणि जो निर्णय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतला तो बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार जपण्यासाठी, त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी आणि जी पुढची राजकारणामधली या ठिकाणी पिढी तयार होते ती बाळासाहेबांच्या विचारानं तयार झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून घेतलेला एक निर्णय होता। आणि त्या निर्णयाशी ठाम राहण्याची भूमिका महाराष्ट्रातल्या आमदारांनी, देशातल्या खासदारांनी या ठिकाणी घेतली। मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन की आजची ही राजकीय स्पर्धा आहे, काही वैचारिक लढाई आहे। मी मागच्या वेळी सुद्धा ज्या स्पर्धकांशी होतो ह्यांचे माझे काही वैयक्तिक मतभेद असत नाहीत, वैचारिक मतभेद असतात। ही व्यक्तिगत लढाई नसून विचारांची लढाई असते आणि निश्चितपणे मी बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे निघालो। खरं तर स्वाभिमानीची महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू होती, मात्र ही चर्चा फिसकटली, त्यामुळं आता राजू शेट्टींचं देखील एक आव्हान असते। नाही, आमची स्पर्धा ही पारंपरिक आहे। मानच्यापासून आपण बघता ही जवळपास 4थी इलेक्शन आमचं आणि त्यांचं राजकीय स्पर्धेचं राजकारण या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये सुरू आहे। पण त्यांची एक वैचारिक भूमिका आहे, ते त्यांच्या वैचारिक भूमिकेनं त्या ठिकाणी जात राहतात। मी कधीही, तुम्ही बघितलं असेल मागच्या इलेक्शनला सुद्धा, कधी कुणावर टीका टिप्पणी किंवा निगेटिव्ह राजकारणामध्ये मी इंटरेस्ट करत नाही। मी माझ्या विकासाचा अजेंडा, मी जी केलेली कामं आहेत याच्या ताकदीवर या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये चालू आहे, पुढे जातो आहे। महायुतीचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांची जी असणारी ताकद आहे त्याचबरोबर सर्व मित्रपक्षांची असणारी ताकद आहे, ही एकत्रपणे घेऊन आम्ही इलेक्शनला सामोरे जातो आणि एक मोठ बांधून खऱ्या अर्थानं लोकांच्यापर्यंत जातोय। पण भाजप विरोधातली जी मतं आहेत ती विभागली जाऊ नयेत यासाठी मी शिवसेनेकडे गेलो होतो, अशा पद्धतीचं एक स्पष्टीकरण शेट्टींच्याकडून देण्याचा आता प्रयत्न। आता ती त्यांची स्वार्थाची किंवा त्यांच्या राजकीय स्वार्थाची त्यांची इक्वेशन्स असतील, त्यांचं इक्वेशन कसं बिघडलं किंवा काय झालं ह्याच्यामध्ये मी सांगू शकत नाही। कारण त्यांनी बोलणी केली होती वर, आणि वर काय बोलणी केली होती, एका बाजूला म्हणतात मला फरक पडत नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की मी त्यांची झाली असती तर मला मदत झाली असती आणि इलेक्शन स्वीकार, म्हणजे हे ते स्वीकारतात एका बाजूला की आता त्यांची इलेक्शन अवघड झालेली आहे। निश्चितच आजची स्पर्धा बदललेली आहे। मी माझ्या कामामध्ये या ठिकाणी गुंतलोय आणि हे सगळे स्पर्धक एकत्रपणे या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या पक्षाचं, वेगवेगळ्या विचाराचं प्रतिनिधित्व करणारी लोक या ठिकाणी आहोत। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये केलेले भरीव कामं, लोकांच्यापर्यंत असणारी, माझ्या एक तरुण सेगमेंटला 3 वर्षाच्या कोविड काळानंतर जी काही या ठिकाणी एखाद्याला कमी वेळ मिळालेला असतो आणि त्याला परफॉर्मन्स जास्त द्यायचा असतो, त्यामुळे त्याला सर्वच या ठिकाणी एकत्र करायचं असतं, त्याही काळामध्ये केलेलं काम हे निश्चितपणे लोकांच्या डोळ्यासमोर आहे। आणि मला खात्री आहे की लोक कामासाठी लोकप्रतिनिधी निवडतात, जो जनभावना या ठिकाणी समजून घेऊ शकतो, पुढची येणारी आव्हानं समजून घेऊ शकतो आणि आपल्या मतदारसंघाला त्या दिशेनं राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील करू शकतो, हे विजन असणारा लोकप्रतिनिधी लोक अपेक्षित करतात। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ह्या पुढच्या सगळ्या गोष्टींना आपण या ठिकाणी चालना देण्याचं काम केलेलं आहे। पण एकूणच राजू शेट्टी यांच्या या सगळ्या भूमिकेबद्दल तुम्ही संशय व्यक्त केला होता किंवा टीका केली होती, मात्र त्याला उत्तर देताना ते म्हणतायत की मला कोणी शहाणपण शिकवण्याची गरज नाही। ते आता हे खरंच आहे, ते फार विद्वान आहेत, त्याच्याबद्दल कोण दुमत बाळगायचं कारणच नाही। पण राजकीय एखादी गोष्ट करत असताना, राजकीय व्यवस्था तयार करत असताना आयडिओलॉजीला कुठंतरी या ठिकाणी फाटा दिला जातो। जी
ज्या कारणास्तव आपण ती पक्ष किंवा संघटना काढली होती ते कारण बाजूला राहिलं आणि आता ती राजकीय आयडिओलॉजीसाठी म्हणून कशा पद्धतीने एकत्र येता येईल, मग त्याच्यासाठी कशीही उलटी पालटी सुलटी उडी मारली तर चालतं आणि लोक ते उघड्या डोळ्यानं स्वीकारतील अशा मानसिकतेमध्ये एक काळ ते गेले आणि त्याच्यामुळंच खऱ्या अर्थानं वैचारिक घालमेल त्यांचा मागच्या वेळी सुद्धा झाला. मागच्या लोकसभेच्या वेळी सुद्धा त्यांनी ज्यांच्या विरोधात, कारखानदारीच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करत होते त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी युतीमध्ये जाण्याची भूमिका घेतली. आज सुद्धा त्यांना मदत पाहिजे होती कारखानदारांची, पण कारखानदार स्टेजवर नको पाहिजे होते. त्यांना असं अपेक्षित होतं की सगळ्यांनी मला मदत करावी. जर समजा यदा कदाचित अशी परिस्थिती निर्माण झाली की अपक्ष म्हणून उभारल्यानंतर ते अपक्षाचा आग्रह का धरतायत, कारण त्यांना महाविकास आघाडीची बांधिलकी नको आहे. त्यांना मशाल चिन्हावर का लढायचं नव्हतं याचं कारण आहे की त्यांना पुढं भविष्यात जर संधी निर्माण झाली तर भाजपला सुद्धा सांगता यावं की मी तुमच्याकडे यायला तयार आहे, हे सांगण्यासाठीचा म्हणून हा सगळा हट्टास होता. आणि भाजपची मतं या निमित्तानं कशी अट्रॅक्ट करता येईल का ह्यासाठी म्हणून हा केलेला प्रयत्न होता. पण ज्यावेळी माणसाची वैचारिक क्लिअरिटी नसते, ज्यावेळी त्यांना स्पष्टता या बाबतीतली नसती, हे कुठल्या मुद्द्यांवर आधारित नव्हतं. महाविकास आघाडीचे कुठले मुद्दे आता त्यांना एकदम रास्त वाटायला लागले की ज्याच्यामुळे त्यांचा आधार ते मागत होते. शिवसेनेचे असे कुठले शेतकरी मुद्दे आहेत की ज्यांना माझे उभाटा गटाचे की ज्यांना आत्ता अचानकपणे त्यांना साक्षात्कार झाला, कारण त्यांनीच मागं उद्धव ठाकरे साहेबांच्या पॉलिसीजवर त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना टीका केली. त्यांचं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. आणि मग अशाच वेळी ज्यावेळी इलेक्शन तोंडावर येते त्यावेळी तुम्ही वेगळ्या पद्धतीनं स्टँड घेता, त्यावेळी लोकांना हे सगळं जाणून असतं. लोक बोलत नसतात पण लोक त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेत असतात. शेतकरी नेते म्हणून त्यांची एक प्रतिमा असली तरी आता या निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावरून टीका होते, जमिनीच्या संदर्भात काही टीका होते किंवा तशा पद्धतीचे दावे केले जात आहेत. 200 एकर 300 एकर जमीन त्यांनी घेतलेली आहे. ह्या काय दाव्यांमध्ये तथ्य आहे असं वाटते तुम्ही एकूणच? नाही, मी कुणाच्याही खाजगी आयुष्यावर किंवा वैयक्तिक ह्याच्यावर मी कधी टीका टिप्पणी करत नाही. माझे राजकीय वैचारिक त्या ठिकाणी मतभेद आहेत आणि कुठल्याही राजकारण्यांनी आपण एका प्रगल्भ राजकारणी व्यवस्थेमध्ये या ठिकाणी काम करतो. एखादा माझा निर्णय आवडला नसेल, माझ्या विकासावर बोला, माझ्या कामावर बोला, एखादी गोष्ट त्यांची वैयक्तिक असेल तर त्याच्याबद्दल मला या ठिकाणी काही बोलणं हे नाही. आपण जे मला बोलायचं आहे ते त्यांच्या निर्णयांच्या बाबतीत, त्यांनी घेतलेल्या योग्य अयोग्य राजकीय निर्णयांच्या बाबतीत मी बोलू शकतो. खाजगी आयुष्याबद्दल कुणीही राजकीय व्यवस्थेमध्ये एकमेकाचा आदर राखला पाहिजे. प्रत्येक जणाचे काही ना काहीतरी या ठिकाणी व्यवसाय असतात, काही या ठिकाणी त्यांचे गोष्टी असतात, त्याच्यामध्ये खरं तर मी खाली जाणं योग्य नाही. खरं तर महायुतीचे उमेदवार म्हणून तुम्ही सामोरं जात आहे, प्रचाराला सुरुवात देखील केली. मात्र आपण काही ठिकाणी बघितलं की भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी दिसते तुमच्याबद्दल. ती उघडपणे तुमच्या समोर ते व्यक्त देखील करतायत. कशाबद्दल ही नाराजी आणि कशा पद्धतीनं तुम्ही आश्वस्त करताय? सुरुवातीचा हा टप्पा आहे, इलेक्शनला अजून महिनाभर आहे, त्यामुळं कार्यकर्त्यांच्यामध्ये मनोमिलन होणं, कारण युतीचं शासन तयार होऊन जरी 2 वर्ष झाले असले, शिवसेना जी या ठिकाणी आहे त्याचा एक वेगळा संघर्षमय इतिहास आहे. आम्ही सगळेजण या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर जी बाळासाहेब ठाकरेंनी आणि अटल बिहारी वाजपेयी अडवाणी साहेबांनी युती तयार केली होती, या युतीबरोबर राहण्याचा निर्णय या ठिकाणी केला. एकनाथ शिंदे साहेबांना तर त्यांचं राजकीय फ्युचरसुद्धा माहीत नव्हतं की उद्या मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी हा लढा उभा केला नव्हता. त्या परिस्थितीमध्ये विचाराची लढाई त्यांनी या ठिकाणी अंगावर घेतली आणि सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आज ते या ठिकाणी दिव्य धनुष्यबाण या ठिकाणी हातामध्ये घेऊन पुढे लढतायत. निश्चितपणे आज जो छोट्या छोट्या गोष्टींवर काही या ठिकाणी खाली स्थानिक कार्यकर्त्यांच्यामध्ये असतं, काही मलाही या ठिकाणी त्यांच्याशी बोलत असताना नवीन गोष्टी कानावर येतात. निश्चितपणे माझ्या सर्व युतीमधल्या घटक पक्षांना बरोबर घेऊन त्यांच्या असणाऱ्या या ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत त्या या पुढच्या काळामध्ये दुरुस्त्या करून एक दिलानं एक हातात हात घालून आम्ही या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये हातात हात घालून 7 तारखेला येणाऱ्या महायुतीचा पंतप्रधान या ठिकाणी करायचा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत. यासाठी म्हणून BJP असेल, शिवसेना असतील किंवा अनेक मित्रपक्ष यामध्ये जे गुंतलेले आहेत हे सगळे एक दिलानं त्या ठिकाणी काम करतील. एका बाजूला भाजपचे काही पदाधिकारी अजूनही नाराज आहेत, धैर्यशील मानेंचं काम करणार नाही अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला इचलकरंजीचे आमदार ज्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे ते प्रकाश आवडे, त्यांचा मुलगा देखील स्वतः या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करताना असतोय. मग या सगळ्यांची भेट किंवा यांची समजूत कशा पद्धतीने हे सगळं जुळवून आणणार? मी उमेदवार म्हणून सर्वांशी संपर्क साधलाय. आता काही प्रक्रियेचा भाग असतो, काही ज्येष्ठ नेते आहेत, काही त्यांच्याशी डायलॉग होत असताना वरिष्ठ स्तरावरनं होणं या ठिकाणी गरजेचं आहे. मी निव्वळ जाऊन औपचारिक भेट घेण्यापेक्षा त्याला एक खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपानं मान सन्मानानं प्रत्येकाला त्या ठिकाणी डायलॉग झाला पाहिजे. या दृष्टिकोनातनं या ठिकाणी
BJP पक्षसुद्धा, कारण घटक पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर ते अलायन्समध्ये आहेत, निश्चितपणे ते त्यांच्याशी संवाद साधतील. आणि उमेदवार म्हणून मी निश्चितपणे सांगेन की प्रत्येक घटकाला सन्मानानं आणि योग्य प्रवाहामध्ये, मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे माझ्याकडनं करावं लागतं ते मी माझ्या परीनं करतच आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये या सगळ्या दुरुस्त्या आपल्याला झालेल्या दिसतील. आणि जे काय आता रुसवे फुगवे असतात किंवा एखादा माणूस अपेक्षेनं असतो, त्यावेळी त्या अपेक्षा, घरातलं एखादा मूलसुद्धा ज्यावेळी आपल्यावर एखादी अपेक्षा करत असताना त्याची अपेक्षा पूर्ण नाही झाली तर थोडीशी नाराजी या ठिकाणी त्या मुलाची आपल्यावर असते. पण तीही नाराजी आपण ज्यावेळी समजूत काढतो त्यावेळी तो आपल्याच घरचं मुलं आहे ते समजून घेऊन या ठिकाणी कामाला लागतं. त्याच पद्धतीनं जे मित्रपक्ष आहेत किंवा जो मुख्य पक्ष आहे हे सगळेजण त्या परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना तिथं असणाऱ्या विचारधारेला समजावून सांगतील. आणि आज मुख्य उद्देश जो आहे, प्रधानमंत्री मोदी साहेबांचे हात बळकट करणं, देशाला एक सक्षम नेतृत्व आणि त्याचबरोबर एक विकासात्मक दृष्टिकोनानं पुढे घेऊन जाणारं, जागतिक पातळीवर देशाला पुढे नेणारं नेतृत्व मोदी साहेबांच्या निमित्ताने झालं. धैर्यशील माने सारखे असंख्य कार्यकर्ते देशभरामध्ये त्या ठिकाणी उभे आहेत. हे मोदींच्या विचाराला बळ देण्यासाठी त्या ठिकाणी उभे आहेत. निश्चितपणे जसा जसा प्रवाहित होईल त्यावेळी हे सगळ्या गोष्टी एकसारख्या होतील आणि माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये यशस्वी पताका महायुतीची लागल्याशिवाय राहणार नाही. खरं तर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे महायुतीतले एक महत्त्वाचे नेते आहेत. मात्र सेनापती कापशीमध्ये एका सभेमध्ये बोलताना त्यांनी एक वक्तव्य केलं जे आता सध्या वादग्रस्त ठरतंय. संजय मंडलिक यांच्या संदर्भात खरं तर त्यांनी ते वक्तव्य केलं की संजय मंडलिकांना भगवंतसुद्धा विजयापासून दूर ठेवू शकणार नाही आणि तसं वाटलं, गरज वाटली तर आपण मतदारांना हेलिकॉप्टरमधून मतदानासाठी आणू, अशा पद्धतीचं एक त्यांचं वक्तव्य आहे, ज्यावरून आता महाविकास आघाडीकडून टीका होते. या सगळं तुम्ही कसं बघता या मुश्रीफ यांच्या या वक्तव्यात? मी ते वक्तव्य पाहिलेलं नाही एकतर, आणि त्यांचा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की शेवटच्या माणसापर्यंत आपण जाऊन पोचू आणि महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करू, असं मी आत्तापर्यंतची त्यांची वक्तव्य ऐकलेली आहेत. एक कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी म्हणून कदाचित त्यांनी तशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल. त्याला अदरवाईज बघण्याची गरज नाही. तो एक लोकांना उत्साह आणावा की आपण ह्या उमेदवाराच्या पाठीशी इतकं बळ लावू की ह्याला विजयापर्यंत नेऊ, ह्या पद्धतीनं या ठिकाणी मुश्रीफ साहेबांचं ते स्टेटमेंट असावं. मला याच्यामध्ये, मी ते ऐकलेलं नाही, पण निश्चितपणे लोकप्रवाह करत असताना त्यावेळी या ठिकाणी बरेच स्टेटमेंट्स या ठिकाणी होत असतात, पण ती लाईटर मुवमेंट्समध्ये असतात, त्याचा अर्थ अर्थार्थी घ्यायचा नसतो. तर पहिला पण हे होते धैर्यशील माने. खरं तर काही प्रमाणात नाराजी असतील तरी ती दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळं ही सगळी प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर हातकणंगले मतदारसंघात महायुतीचीच पताका झळकेल अशा पद्धतीचा विश्वास धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.